एकलहरे तालुका आंबेगाव येथील जिल्हा पुणे. प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर प्रकाश पाटील हो म्हणजे गेली अनेक वर्षे एकलहऱ्यात राहतात आणि आसपासची कामं करतात. तर अशाच दरम्यान एकलहऱ्यामध्येच एक रस्त्याला हायवेलाच जो पुणे नाशिक रस्ता आहे तिथे हे प्रकाश पाटील असताना भामटे आले मोटरसायकलीवरून आणि ते म्हटले वा पुढे पोलीस आहे आणि खून झाला आहे, मर्डर केला आहे अशी बतावणं करून जवळजवळ 3-4 तोळं सोनं काढून घेतलं. नेमकी काय घटना घडली पाटील, कसं झालं सांगा पहिल्यापासून. साहेब मी मंचरवरून येत होतो पैसे काढून ATM मधून हां आणि मला पगार द्यायचा साहेब. काल मंगळवार बाजार ना कळमचे हा. लोक आहे साहेब माझ्याकडे कामाला यायचे. हां हे काम चालू आहे. हां काम चालू आहे साहेब. मग यांना पगार द्यायला मी पैसे आणायला गेलो साहेब. माझी पाठ करत आले, मला काही कल्पना नाही साहेब. हां आणि जेव्हा ते तिथून टर्न मारले आपण त्या पुढं रोड ब्रेक आहे बघा त्या सर्व्हिस रोडला रोडला चौधरी डाब्याजवळ. हा चौधरी डाब्याजवळ मी आत घुसले असा. हां मोटरसायकली होती ना. हा माझी ही स्कूटी होती, मी इकडून येतोय, मला इकडे यायचं म्हणून मी सर्व्हिस रोडला घुसले साहेब. हां मग त्यांनी काय केले आणि मी घुसल्यानंतर त्याला उतरवलं मागा आणि काका काका करत आले. 2 जण होते ना. हा 2 जण होते. एक जण तिथं उतरून आला माझ्यापाशी हां आणि नंतर आला एक 5 मिनिटांनी तो. हां आणि त्याच्या हातात ती पहिले 3 अंगठी होते असे काढून घेतले. ते हे असेल ते खोटे असतील खोटी अंगठी असेल साहेब. हां तुम्हाला काय म्हटलं. हा म्हणलं त्या मराठीत बोलला. हा मराठीत बोलला आणि त्या पोराकडून कुठं चाललं म्हणलं पिशवी होता त्या पोराच्या हातात आणि ती पिशवी आणि त्याला म्हणलं तू कुठं चाललंय. त्याच्या बरोबर होता पोरगा, ती बतावणी केली. हा त्यांनी सगळं आयडिया केलं हा, साहेब. हा. त्यांनी 2 जण मिळून. हां मग मला काही कल्पनाच नाही झाली त्याचं. माझ्या डोक्यात हे गणगण लोक साहेब. त्याच्या बरोबरच्या पोराला काय म्हटला तो म्हणला ते अंगठी काढून द्या म्हणला. अंगठी दिल्या की त्याने काढून म्हणलं खिशात काय काढ म्हणला. खिशात ते काढून दिले आणि गुटखा होता त्याच्यात. हां मग ती खिशात काढलं त्याने. हां मग मला म्हणले ते तुमच्या खिशात काय. माझ्याकडे काय साहेब हे बघा माझ्याकडे गाईच्या पाय हां आणि बटवा आहे माझ्याकडे. काय आहे हां मागा नका जाऊ. हां हां आणि बटवा आहे. मग दिल्यानंतर त्यांनी काय केले माझे रुमाल काढ म्हणलं. रुमाल काढल्या साहेब असे. हां मग त्या रुमालमध्ये गाठ बांधून ही आणि ती चेन टाकून देतो म्हणला. घरी घेऊन जा म्हणला. 2-4 दिवस घालू नका म्हणला. ते सगळं चेकिंग चालू आहे म्हणला. तुमच्या काय काय होतं त्यावेळेस. माझ्याकडे एक अंगठी होती साहेब हां आणि त्या अंगठीवरती गणपतीचं चिन्ह आहे हां आणि ती एक गळ्यातली चेन आहे ना त्याच्यावर बी गणपतीचं चिन्ह आहे अशी गोल. असे वस्तू माझ्याकडून गेलेले आहे. काल 11 वाजता मी मंचरला गेलो. परत आलो मी 11:24ला पैसे काढले आणि ती 5-6 मिनिटात मी तिथं आलो. मला इकडे कामाचं काय होतं माणसं होतं म्हणून मी पळत आलो इकडं आणि तेवढ्यात तिथं अडवून मला असा कार्यक्रम केला. हां मग त्यांनी काय केलं, हे राहू द्या पुढे ठेवली तुमच्याकडं. हा ही खिशात ठेवा म्हणलं. मी आलो पुढं स्वामी समर्थ येऊन चहा प्यायला बघतो. ते पोरला म्हणतो अरे साहेब आलेले आहे तिकडे चेकिंग चालू आहे, गुटखा बंद कर. आणि त्याला सांगतोय माझे हे बघ मला चैनीन काढून गळ्यातले नाही ह्याच्यात बांधून दिले. बरं काय सेट नाही मग नंतर कधी लक्षात आलं फसल्याचं तुम्हाला. मी हॉटेलवर आल्यावर लगेच बघितले ना साहेब. 10 मिनिट बी नाही लागले तिथून यायला. काय केलं, पुढे बांधलेली होती, हा पुढे उघडली, हा त्याच्यात काय निघलं. त्याच्यात काय ही सोना डेबियन बटवा निघाले साहेब. दुसरं काय निघाले त्याच्यात. हां मग आम्ही 2 जण ते सोन्यान मी पळायला लागले. परत बघायला गेलो साहेब आम्ही आहे का तिथं बघायला. तोपर्यंत गुल चालते. तर ते ठीक आहे बघा. म्हणजे पोलीस किंवा पुढं खून झाला अशी बतावणी करून लक्ष वेधलं. ती मॅडमचं खून झाली म्हणली. चाकूने वार केले म्हणले. सावध राहा. हा मला म्हणली हे बघ पोलीस कार्ड आहे म्हणली माझ्याकडे. हां हां मी चेकिंग करतो म्हणला. मी म्हणणार होतो पण माझ्या डोक्यात ही गणगण आणि तिकडचं गणगण हे लोक सकाळी पारी मला आहे ना असं नको वाटते. 2 जण तोंडाला काय बुरखा बांधला होता काय नाही. एकाचा त्या गाडीवर पहिला चालवत होता साहेब. त्याच्यावर आहे ना हेल्मेट आहे आणि चष्मा आहे, काळ गेलेला आहे, जाड आहे अशी आणि तुमच्या सारखा पॅन्ट आहे थोडासा. 2 जण होते ना. हा 2 जण होते. मराठीत बोलले. हा मराठीत आणि बोलले. कोणत्या दिशेला गेले मग. ती माझी पार्टी मी काय माघारी बघितले नाही. त्यांनी ना ते आपलं स्वामी समर्थ हॉटेल आहे का ते पंप आहे का पंपापासून परत असं टन मारून गेलेले गेलेत ना. तर पहा म्हणजे लोक बोगस पोलीस आहे किंवा कार्ड दाखवलं आणि पुढं खून झाला आहे, आपला ऐवज काढून ठेवा, सुरक्षित राहण्यासाठी ही बतावणी करून अक्षरशः हे जे पाटील कॉन्ट्रॅक्टर यांना 3-4 तोळं मै जवळजवळ आजच्या बाजारभावाने 3-4 लाख रुपयाची फसवणूक झाली. प्रत्येकाने सावध राहिलं पाहिजे. आता मंचर पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी येऊन CCTV कॅमेरे चेक करतात, पण प्रत्येकाने सजग राहून आपली सुरक्षता बाळगावी. काही संशय आल्यास मंचर पोलीस स्टेशनला फोन करावा असे आवाहन पोलिसांनी केलं.